मागतो 15 रुपये 20 रुपये. मग मला काय म्हणायचं, समजा आता ही तुमची 2200 झाड आहे, आता आपण ह्याच्यात एक सरासरी याचं 50 टनाचं ॲव्हरेज पकडू. बरोबर. जी जास्त होईल ती अजून आनंदच आहे. आता समजा हे 50 टनाचं ॲव्हरेज पकडलं आणि हे पिकापोल्याकडे गेलं, कोणाकडे गेलं? पिकापोल्याकडे. मग मी म्हणतो टना मागं आपल्याला किलो मागं 10 रुपये लॉस पकडायचं. तुम्ही तर 15 म्हणताय, मी 30 रुपये मार्केट असले 20 म्हणतो, तुम्ही म्हणता 15. मी म्हणतो 10 रुपये आपण किलो मागं कमी पकडायचे. किती लॉस झाले वा, आनंद झाले आपल्याला, आनंद जरी. मी म्हणतो आमचं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन न वापरता बी सगळ्यांचा आनंद व्हावा ही आमची अपेक्षा आहे. कुणाला काय बाई वेगळं वाटून देऊ नका, कारण आम्ही बी शेतकऱ्याची लेकर आहेत. आमची अशी इच्छा नाही की आमचं घेतलं तरच तुमचं चांगलं, तुमच्या कष्टाने बी तुम्हाला बळ मिळावं, परमेश्वराने द्यावं, आमची खूप मोठी अपेक्षा आहे. पण आपल्या शेतकऱ्यांची जिरली कुठं की हिथं तुमचा 50 टन माल गुणवले 10 रुपये, 5 लाख होते. किती पैसे होत्यात? 5 लाख. बरोबर आहे. 5 लाख रुपये साहेब, हिथं पहिला तोटा आहे तुमचा. आणि हिथं तुम्ही निस्वनच्या टायमाला जरी आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलं, तुमची निस्वन फास्ट होती, 2 फणीच्या मध्ये अंतर पडतंय, वादी लांबडी पडती, कमीत कमी 3 ते 5 किलोचा गाडा मागं वजन वाढून मिळते. मग मी म्हणतो आमचं वजन वाढलेलं पण पकडू नका, पण तुम्ही 30च्या रेटमध्ये बसला साहेब, म्हणजे जो रेग्युलर चालू द्या, तुमचा 10 रुपये तोटा फक्त बंद झाला, तोटाच बंद झाला पकडा, तरी प्रॉफिट मध्ये किती? बरोबर आहे. मग मी म्हणतो आमचा असं खर्च किती होतो? 5 लाख. साहेब नमस्कार. नमस्ते. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं थोडक्यात. दादासाहेब तुकाराम कचरे, मुक्काम गुलमवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख किती आहे बरं? 15/7/2024. ही जी आपला केळीचा प्लॉट आहे, किती झाड आहेत सगळी? ही 2225. 2225 झाड आहेत. आणि लागणीपासून आता किती दिवस झाले ह्याला? आता 7वा महिना लागला म्हणे. 7वा महिना लागला. 2 तारखेला. 2 तारखेला. तर ह्या केळीसाठी आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आता घेणार आहे की कुठंतरी एखादं येण चालू झाली तुमची, बरोबर आहे का नाही? तर आज जर बघितलं आपण कोणत्या परिस्थितीत आहे केळी, ही येण्याच्या परिस्थिती आहे. नाही येण्याच्या परिस्थितीत आहे, पण आज बघितलं तर आता येण चालू आहे आणि ही सगळं पिचाकल्यात, ती फाटल्यात सगळी, वाऱ्याने फाटत असतात, पण ही पानं बऱ्यापैकी पिचाकल्यात. ती आपण आतलं बी थोडासा व्हिडिओ काढू. ही पिचाकलेली पानं म्हणजे आज ती का परिस्थिती काढायची जेणेकरून येणाऱ्या दिवसाला आपण जाऊ शकल. तर आजची जर परिस्थिती नाही पाहिली, 1000% ते येणारच आहे प्लॉट 1-1.5-2 महिन्यांनी, कारण का आपल्याला त्याच्यावर विश्वास आहे म्हणण्यापेक्षा आपण रोज तीच करतो, त्यामुळं पूर्ण आपल्याला अनुभव आहे त्याचा. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जर अनुभव नसला तर आपण दुसऱ्याला अनुभव देऊ शकत नाही कुठला. तर आज ही पिचाकली ती या येण चालू या, तर ह्या कंडिशनला इथून पुढे आपण ह्याला 2 डोस सोडणार आहे वापरा बायोऑर्गॅनिकचे. तर आपलं डोस वापरून ह्या केळीत काय काय बदल व्हावा अशी आपली वैयक्तिक अपेक्षा आहे सर. गड व्यवस्थित पडला पाहिजे, केळी चांगली आली पाहिजे, पिचाकली नाही पाहिजे परत पाहणं. बरोबर आहे. आपण आपलं काहीतरी त्याच्यापासून फायदाच पाहिला पाहिजे, नाही औषध घेऊन मग प्रत्येक जण येईन औषध घेऊन उपयोग नाही. उपयोग नाही, खरं आहे की. ती महत्वाचं आहे शेतकऱ्याला. बरोबर. खर्च केला सर 2 रुपये लावलं तर त्याचं 10 रुपये बनाव, प्रत्येकाची अपेक्षा आहे. मग काय बरोबर आहे. चालतंय. आपण लोकेशनसाठी काय केलंय, पाठीमा पलीकडे तुमचा भुईमुग आहे, बरोबर आहे का नाही, आणि 2 झाडापाशी तुम्ही उभा आहे 2 नंबर झाडाला, आणि कॅमेरा घेतला फिरवून, आपली वाट ही सगळा गोल पूर्ण केळीचा प्लॉट आहे. याच ठिकाणी आपण लोकेशन न हाली होता 1 महिन्यानी 1.5 महिन्यानी आपण पाहणार आहे जी काय बदल होते. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडं. दादासाहेब तुकाराम कचरे, मुक्काम गुलमवाडी पोस्ट, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण ह्या प्लॉटची एक आपल्या गोगरे सरांनी तुमची पूर्वावस्था काढली होती. असंच तुमचा ही रोड पाठीमाग आणि ही 2 जी झाडं आहेत अगदी लेगट कांदा आणि ही मोकळी 2 झाड 2 लाईन, तर अशा एक पूर्वावस्थेचा व्हिडिओ काढला होता. किती तारखेला काढला होता? 15/7/2024. 15/7/2024 म्हणजे 15 जुलै. होते मी इकडच्या बाजूला उभा होतो, ही 2 केळी गेलेली नव्हती त्यावेळेस. ही निस्वनच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ काढला होता. मग मला काय म्हणायचं, आता ही जी आपला प्लॉट आहे किती हजार झाड आहेत आपले? 2225. 2225 झाडासाठी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन रामेश्वर गोगरे सरांकडून तुम्ही किती वेळा सोडलंय ह्याला? 2 वेळा सोडलंय. 2 डोस झालेले आहेत. आणि स्प्रे आतापर्यंत किती झाले? स्प्रे दुसरा स्प्रे चालू आहे. दुसरा ग्रोथरचा चालू आहे, म्हणजे रोवरचा एक झालेला आहे. मग मला काय म्हणायचं, बघा तुमच्या बरोबर ज्यांची काही निस्वन चालू झाली त्यांच्यातलं आणि आपल्यातले की अशी वेगळी तफावत म्हणलं तुम्हाला हे 2 डोस तुमच्या या शेड्यूल मध्ये ऍड केल्यामुळं असं एक वेगळे काय जाणवतंय तुम्हाला? वेगळं म्हणजे करपे आला नाही असं जाणवतंय आपल्याला एक, आणि आपल्या झाडांना पाला जास्त राहिलाय आणि घड असं भरपूर मोठं पडल्यात आणि साईज पण घेतली आहे. आणि वादी फणी ही आपल्याला एकदम लांबडी वाटते, 2 फण्याच्या मध्ये अंतर चांगलं वाटतंय, वादा चांगला लांबडा वाटतोय. ह्या गोष्टी आता आपण कडल तर आहेच, पण आपण थोडंसं आतमध्ये पण कॅमेरा काढून बघू हे काय तुम्ही जसं बोलताय तसं काय आहे बाबा आत कसं दिसतंय. बरोबर आहे. मग मला काय म्हणायचंय,
तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड केलंय फक्त हा. साहेब. असं तुम्हाला गोगरे सर म्हणलं नाहीत की आम्ही वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीकडून आलेलो आहे. साहेब ऐका, आपलं जर मार्गदर्शन जर वापरलं ना, मार्केट मधलं काहीच वापरायचं नाही आणि बघा कसं काय प्लॉट येतोय, असा चुकीचा शब्द वापरला का? नाही चुकीचा शब्द आहे म्हणतोय मी हा. तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वापरायचं ते वापरा. आमचं वापरून तुम्हाला जे तुम्ही पहिले काय वापरताय ते वापरायचं. आता असा शब्द का वापरतो त्याचं कारण पण सांगतो मी. तुमच्या पद्धतीत आमची पद्धत ऍड करा आणि वापरा, असं आम्ही का सांगतो. आम्हाला कंपनीने पण का सांगितलंय की तुम्ही टाकलेल्या खतांना, तुम्ही सोडत असलेल्या वॉटर सोल्युबल खतांना हे 100% उचलून द्यायचं, लागू करायचं, विघटन करायचं काम करतंय का नाही याला साक्षीदार तुम्हीच. हो, बरोबर आहे, करतंय का नाही? करतोय. मग मला काय म्हणायचं, इथं जर आम्ही एक वेगळ्या दृष्टीने वेगळ्या अपेक्षेने तुम्हाला बोललो की साहेब काहीच नाही वापरायचं ना, आमचंच वापरायचं बाग कसं काय येते, आणि समजा तुम्ही वापरले बी, ऐका बरं का, बरोबर आहे. आणि त्या पिकात तसे बदल दिसले नाहीत तर तुम्ही आता इथं उभेच राहिले नसते. नाही बरोबर. मग मला काय म्हणायचंय, चुकीचा सल्ला आम्ही देणार नाही, तुम्ही घेणार नाही, आणि जरी घेतला तरी आमचा टिकणार नाही, तुम्ही बी मान्य करणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे चुकीचं काय असेल ते तसंच उघड होत असतं. हा, आपण सगळ्या आहे अशा गोष्टी का बोलतो की एखाद्याला वाटतं की मग आमचं बी वापरायचं, तुमचं बी वापरायचं, खर्च कुठे गेला. तुम्ही केलेला खर्च आपलं मार्गदर्शन सगळंच बाहेर काढून देते. बरोबर आहे. तुम्ही केलेला खर्च आपलं मार्गदर्शन सगळंच बाहेर काढून देते. कसं काढतो तुम्हाला एक आयडिया सांगतो त्याची, तुम्हाला लक्षात पण येईल. आता ही तुमची निस्वन झाली, बरोबर. हो, सुरू झाल्यापासून किती दिवसात निस्वन एंड झाली पूर्ण? 7व्यात आपले सुरुवात झाली. 5ला चालू झालं निस्वन स्टार्ट. एक जण 2 झाड दिसली ती आम्हाला 7व्या महिन्यात 5 तारखेला. म्हणजे 5 जुलै 2024 ला निस्वनला सुरुवात झाली. हा, बर, आणि संपली आपली किती तारखेला ही असा एंड झाला असं जाणवतोय? एवढं महिन्यात सगळा एंड झाला असं, पण महिन्यात धरून चालायचं आपण. आहे का नाही? 1 महिन्यामध्ये तुमची पूर्ण निस्वन झाली. मग मला काय म्हणायचं बघा, 1 महिन्यात निस्वन झाली. आता हिथं जिरती कुठं तुम्हाला सांगतोय थोडक्यात, तुमची हीच निस्वन 1.5-2 महिने चालली, बरोबर. निस्वनच होणार आहे. होणार नाही असं नाही, किळी लावली ती निस्वनच होणार आहे. मग 1.5-2 महिने निस्वन झाली आणि तुमची गडबी मी म्हणतो अगदी 35-40 किलोची आली, पण ते फक्त 10-20-40, 10-20-40, 50-100 तुमचे गड फक्त कटिंगला आले. बरोबर. जसे निस्वन होईल तसेच गड कटिंगला येणार आहेत ना. हा, मग आता तुमचे निस्वन होईल तसे गड कटिंगला आले आणि तुमचा अगदी खूप मोठा चांगला अगदी बॉक्स पॅकिंगचा माल आहे, पण 1 टाइम 10 टायर भरत नाही. नाही बरं. 1 टाइम 10 टायर भरत नाही, म्हणजे बॉक्स पॅकिंगला 1 टाइम कटिंगला दिसत नाही माल. ती जो व्यापारी तुमच्याकडे पाहायला येतो ते फक्त बघतो की किती गड कटिंग सारखी दिसतात गाड्या, असं आल्यावर त्यांची नजर बारीक असते बरोबर आहे. आणि मग ती म्हणतात हा उद्याच्याला गाडी टाक. मग असं जर इथं गाडी टाकायसारखा जर प्लॉट दिसला नाही 1 टाइम कटिंगचा, कारण ही निस्वन झाली 1.5-2 महिने, मग हार्वेस्टिंग होणार 1.5-2 महिने, मग तो माल मागवतो पिकअपवाला. माल कोण मागवतो? पिकअपवाला. पिकअपवाल्याने माल मागितला आणि मार्केटचा रेट 30 रुपये असला, पिकअपवाला कितीने मागवतो? 15 रुपये मागतो. 15 रुपये 20 रुपये. मग मला काय म्हणायचं, समजा आता ही तुमची 2200 झाड आहेत, आता आपण ह्याच्यात एक सरासरी याचं 50 टनाचं ॲव्हरेज पकडू, बरोबर. जी जास्त होईल ती अजून आनंदच आहे. आता समजा हे 50 टनाचं ॲव्हरेज पकडलं आणि हे पिकअपवाल्याकडे गेलं, कोणाकडे गेलं? पिकअप आल्या. मग मी म्हणतो टना मागं आपल्याला किलो मागं 10 रुपये लॉस पकडायचं. तुम्ही तर 15 म्हणताय, मी 30 रुपये मार्केट असले 20 म्हणतो, तुम्ही म्हणताय 15. मी म्हणतो 10 रुपये आपण किलो मागं कमी पकडायचे. किती लॉस झाले वा, आनंद झाले आपल्याला, आनंद जरी मी म्हणतो आमचं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन न वापरता बी सगळ्यांचा आनंद व्हावा ही आमची अपेक्षा आहे. कोणाला काय बाई वेगळं वाटून देऊ नका, कारण आम्ही बी शेतकऱ्याची लेकर आहेत. आमची अशी इच्छा नाही की आमचं घेतलं तरच तुमचं चांगलं, तुमच्या कष्टाने बी तुम्हाला बळ मिळावं, परमेश्वराने द्यावं, आमची खूप मोठी अपेक्षा आहे. पण आपल्या शेतकऱ्यांची जिरली कुठं, आपण बोलतो ती वागत नाही म्हणले आपल्याला काय अर्थ आहे? आपल्याला आतमध्ये घ्यायचंय, झालेले बदल धावायचे, कलर क्वालिटीमध्ये काय फरक आहे काय नाही, त्याचा कलर कसा दिसतोय का फुपटी कलर छान पद्धतीने सगळं धावायचं, दिसतोय फिनिशिंग आहे का, बरोबर आहे का नाही वस्तू? आतमध्ये खरंच तसे गड आहेत का, वादी लांबडी आहे का, कारण बांधाच्या कडले आकार गड बारीक मोठा असतो आणि आतमध्ये कसं दिसतं ते आतमध्येच आल्यावर कळतं. गोगरे सर आहे का नाही? एक मिनिट, वादी किती या इथेच्या पुढे फुगली हा. साहेबांच्या पाठीमागे जरी बघितलं तर ही गड, आता आपण जर एकंदरीत थोडक्यात दावायचं म्हणलं, हे गड कसे दिसतात आता हे आपण थोडस जवळून घेऊ. चोच वगैरे जाणवते का तुम्हाला? मला येईन म्हणून तुम्ही आत्ताच- आम्ही आत्ताच तर कसा- नवीन शेतकरी. तुम्ही नाही. माहित नाही. नाही, ऐका, ह्याच्यामध्ये इतकं असं जबरदस्त हे जे कोरा आहेत ना, कोरा
हे सांगतात की अजून हा घड मोठा बनणार आहे, हो की त्याला टाइम आहे. हा हम्म. ही कोरा तुमचे ज्या वेळेस गोल होत्यात त्यावेळेस तुमचा तो बॉक्स पॅकिंगला जातो, राहणार नाही ही काहीच राहणार नाही. ही जी घड पडल्यात ना एकदम जबरदस्त आहे. फुगले हा आणि सगळ्यात महत्वाचा काय विषय माहिती का, ह्याच्यावरती फिनिशिंग जे आहे एकदम जबरदस्त आहे साहेब. हा, तुम्ही असं बरोबर बोट जर फिरवलं ना तुम्हाला मऊ लागणार केळी, आहे. हो की आहे का, बघा ना बोट आहे का नाही, वाटते का मऊ. आणि मग ही मऊ तुमच्या देहात बघा, आता डास नाहीत कुठं काय नाही. आता तुम्ही बोलले तसं जर आपण इथं जर बारकाईने पाहिलं तर आपल्या बागेवरती करप्या नाही. आणि आपला बाग जर बघितला तर हिरवागार, आता पण पाला दिसतोय. आता पाला फाटलाय वाऱ्याने, तो पार्ट वेगळा आला, पण पाला आहे हिरवागार, बरोबर आहे का. आतमध्ये बघितले तर गड एकदम असे सुंदर दिसतात आपल्याला एकदम. अहो, सगळ्यांच्या बागा हेतनच कट झाल्या डायरेक्ट. हम्म? हेतनच खाली पाला बिला सगळं काउंटर कर आपल्याला. हा आमच्या वाढलं वाटलं त्यांचं नाही ते तरी माझ्या मागचं, पण ही बळाबाचं हिंसा आहे ना माझ्या बरोबर तरी झाले नाही. गोगरे साहेब घर कसं काय दिसत. निस्वनच्या अगोदर घेतलेला फायदा आहे बरं का. पण सर ही हा तुम्ही निस्वनच्या अगोदर जी घेतलेली रिस्क आहे ना, साहेब आलं बरोबर सर गोगरे सर नाही नाही तुमचं नशीब. आणि बघा तुम्ही सांगत आहे, तुम्ही म्हणले गाडी फिरकून देणार नाही साहेब. एवढं मोठं धाडस करणं आज मार्केटमध्ये मार्केटिंग करणारा सुद्धा काम नाही. तुम्ही म्हणले गाडी फिरून देणार नाही साहेब. म्हणजे आजवर आलं तर मी म्हणायचं मग लई तुमची कंपनी आहे ना, आम्हाला उधार द्या. हे सोचले आहे तर नाही, उधार द्या काय ते कामाला, ते काय उधार द्या. नाही नाही अहो, नाही, तुम्ही किती बांधून घ्या, आमच्या वापरा बायोरेनिकचा मार्गदर्शक एक बी तुमच्या शब्दाला नाही म्हणणार नाही. कालचाच प्लॉट आहे ह्याच्यातला, कशातला, डोंच्यातला. अख्खं गाव म्हणत होतं मोडून टाका. हा बरोबर. आपल्याकडे व्हिडिओ आहे देऊ. अख्खं गाव म्हणत होतं मोडून टाका. आणि तिथं आमचे गजानन साळुंके सर पोचले. हम्म. आणि विषय असा झालाय की तिथं आता 10-11 फाण्या पडल्यात. तिथं 5 फाण्या पडायची पंचायत. किती? 5. हा. आणि त्यांनी स्वतः ते तिघं बंधू होते ते. आणि गावातले काय 5-6 शेतकरी आलते की ती सांगत होते, साहेब तुम्ही बोलताय तसंच आहे राव या कंपनीचा रिझल्ट. म्हणजे हे आता आपण काय निमित्त आहे, प्रोडक्ट मध्ये ताकद आहे. की हिथं तुमचा 50 टन माल गुणवले 10 रुपये. किती पैसे होत्यात? बरोबर आहे. 5 लाख रुपये साहेब. हिथं पहिला तोटा आहे तुमचा. आणि हिथं तुम्ही निस्वनच्या टायमाला जरी आपलं वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरलं, तुमची निस्वन फास्ट होती, 2 फणीच्या मध्ये अंतर पडतंय, वादी लांबडी पडती, कमीत कमी 3 ते 5 किलोचा घडा मागं वजन वाढून मिळते. मग मी म्हणतो आमचं वजन वाढलेलं पण पकडू नका, पण तुम्ही 30च्या रेटमध्ये बसला साहेब. म्हणजे जो रेग्युलर चालू द्या, तुमचा 10 रुपये तोटा फक्त बंद झाला, तोटाच बंद झाला पकडा, तरी प्रॉफिट मध्ये किती. बरोबर आहे. मग मी म्हणतो आमचा असा खर्च किती होतो, 5 लाख तर नाही आमचा खर्च. तुमचा 5 लाख तोटा होतो, आमचा 5 लाख खर्च नाही ना. नाही. आमचे 2 डोसचे पैसेच किती जातात तुमचे? 8,500 रुपये हजारी. बरोबर. असं किती जातात जाऊन जाऊन 2 डोस वापरले, 4250 आपला 1 डोस आहे, पैसे जातातच किती. मग मला काय म्हणायचंय, शेवटच्या अवस्थेला जर तुम्ही पिकापवाल्याकडे वळता जर आमची वापर बायोरेनिक तुम्हाला बॉक्स पॅकिंग कडे वळती या, तर हे वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? वापरलंच पाहिजे. फायदा आहे. कारण शेवटच्या टायमिंगला जर आपल्याला जाणवतंय की माझी निस्वन दमानी होईल, माझा बुंदा केळीचा बारीक आहे, तर ह्या ठिकाणी आपल्या केळीतल्या शेतकऱ्यांनी 100% लय नाही, तुम्ही 2 डोस अगदी जोगार खेळलो म्हणून वापरा, नाही तर काय वापरा. नाहीतरी आपल्याला असं मार्केटमध्ये सगळे फसवतच आलेत. नातेवाईक मित्रमंडळी कोणी व्हाय तो 10,000 द्याव, 20,000 द्याव, 15 दिवसात देतो, 10 दिवसात देतो, जी जातो पट्या वागती परत. आणि परत लय वेळा मागितलं तर म्हणतो माझ्या पैशावर राहिले. सहजा कुणा कुणाला टाकतोच आहे की. मग मी म्हणतो तुम्ही तुमच्या प्रगतीच्या दिशेने जर तुम्ही एक पाऊल वापरा बायोरेनिककडे जर वळवला, असा थोडासा तुम्हाला टाकताना त्रास होईल, कारण तुम्ही आतापर्यंत असा खर्च केला नाही, असं काही मार्केटमधलं वेगळं वापरलं नाही. पण तुमच्या शेड्यूलमध्ये जर हे ऍड केलं ना, तर निश्चित तुम्हाला एक जाणवण की आपण योग्य दिशेला पाऊल टाकलेलं आहे आणि आपली दशा होणार नाही, आपल्याला दिशाच भेटली आहे. आणि तुमच्या दिशेमुळं अजून तुमच्या शेजारी पाजारी हजारो शेतकऱ्यांना तुम्ही सांगणार आहेत, साहेब ह्या कंडिशनला वापरा, ह्या कंडिशनला तरी शेवट तरी. कारण विषय असा आहे, खूप गंभीर परिस्थिती साहेब. ह्या कंडिशनला येऊन जर शेतकरी बॉक्स पॅकिंग पर्यंत जात नाही केळीवाला,
पिकापोल्याकडे वळला जातो आणि पिकापोल्याकडून येईन तसे पैसे घेऊन पाय जात असत्या, इकडून तिकडून उचका पाचका केल्याला ती जर मिटत नसेल तर केळी करणाऱ्याला केळी करू वाटणार नाही. बरोबर नाहीच बरोबर. आणि जर तुम्ही जर इथं पिकापोल्याकडून जर वापरा बायोरेनिक मुळे जर बॉक्स पॅकिंग पर्यंत जात असताल आणि तुम्हाला तिथं भरपूर काय पैसे तुमच्या अकाउंटला शिल्लक राहत असतील तर तुम्ही मित्रमंडळी नातेवाईकांना पण म्हणणार आहेत 5-50 हजाराची लाखाची गरज लागली तर माग बरं का अकाउंटला शिल्लक. आणि हिथंच उलट असं घडतंय की एवढं करून बी 50 दिलं तर बरोबर होईल, ते दोघा तिघाचा वाद राहील. म्हणजे ही मागू तरी कोणाकोणाला असं सारखं प्रत्येकाला हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तुमच्या पद्धतीत आमच्यावर लय मोठा विश्वास ठेवू नका. 2च डोस वापरा, कुठल्याही टेजला वापरा बायोरेनिकचे 2च डोस वापरा आणि तुमची नजर तुम्हाला साक्षी देईन. ही पीक बोलन, हे पिका का बोलतोय बोलणार लय ऐकतं, हिला पण नाही कोणाचं नातेवाईक, हे नाही कोणाबरोबर बोलत, हे फक्त ह्याला पाहिजे ती दिलं तर ही कष्ट करणारा बरं बोलतं, आमच्या बरोबर पण म्हणत नाही मी कष्ट करणारा बरं. आणि तुम्हाला जर मान्य आहे तर मी म्हणतो आपल्या शेतकऱ्यांनी मान्य करावं. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे की खरंच आहे. तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय आहे सल्ला संदेश तुमचा? आता तुम्ही लय झाला 1 महिन्यात तुमच्या हार्वेस्टिंगला प्लॉट आहे. प्रत्येकाने म्हणजे घेतलं पाहिजे अनुभव, जरा आपलं शेत उत्पन्न जास्त निघतं ह्याच्यामुळं आणि पीक सुपर येते असं पीक सुपर येते, हे महत्वाचं मध्ये. म्हणजे हे शब्द तुमचे आहेत. आम्ही म्हणलं का तुम्हाला आमच्या कंपनीचं मार्गदर्शन वापरलं पीक सुपर येते म्हणा. स्वतःच्या अनुभवानंतर म्हटलं. नाही खरं आहे ना, तुम्ही खरंच बोलताय. सरांना म्हणत होते की जर नाही काय फरक पडला तर परत मग माझं फिरतो सुद्धा नका. नाही गाडी घेऊन देत नाही इकडे डायरेक्ट सांगितलं. हा. मग मला काय म्हणायचं, लय ताईट बोलणं असतं. असू दे की टाईटच पाहिजे, हा. टाईटच पाहिजे. मला काय म्हणायचं बघा ऐका, तुमच्या टाईट बोलण्याला स्वीकारलंय त्यांनी. हो बरोबर आहे. का स्वीकारलं असेल तुम्ही सांगा. त्यांना गॅरंटी म्हणून स्वीकारलं असं. आणि त्यांना एक सांगितलं तुमच्या घरात माळे म्हण तरी बी एवढं बोललोय मी म्हणून स्वच्छलाय आम्हाला माळा दाऊन धंदा करायला सांगितलं पण. नाही तुम्ही बोला नका. अहो, खरंच म्हणजे आम्ही आहेत माळकरी पण आम्हाला माळव नाही बोलाच कारण असं दुकानदार लोक फसवतात लय. आज ते माळावरच धंदा चाललेत आपल्याला माळ आम्ही बऱ्याच वेळा आत घालतो आमच्या नका म्हणजे आम्ही काय आमच्या मनानेच आम्हाला माहिती. परत ह्यांनी मला दाखवणी सांगितलं इथं सांगायचं चाललंय आपल्याला तेव्हा बोलायचं नाही का. का मला काय म्हणायचं ह्याव का कर्म कुणी करी लोकांनी शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे हे महत्वाचं आहे. कारण आपला प्लॉट तर त्याच्यामुळे मला चांगला आलाय. कारण लोक म्हणतात त्यांचा करपे आलाय आणि कुणाचं असं घड नाही, पण आपण म्हणू नाही की आपलं चांगलं आहे असं आपण स्वतः नाही म्हणलं पाहिजे. मला काय म्हणायचंय हे व्हिडिओ बघणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्यांनी स्वतःहून निर्णय घ्या. कारण विषय कसा आहे तुम्ही स्वतःहून निर्णय घ्या, 2 डोस वापरा आणि तुम्हाला ज्यांना विचारायचंय ना त्यांना प्लॉटवर आणून विचार माझा प्लॉट आता कसा दिसतोय ते तुम्हाला सांगतील काय केलं तुम्ही. तुम्ही जर अगोदर विचारलं की वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन वापरायचं आणि काय करू तर ते याच्याबद्दल जर कोणाला माहिती असेल सखोल तर ते 100% म्हणतात डोळं टाकून वापरा. पण माहिती नसेल तर ते 100% म्हणतात मला काय माहित नाही मी काय सांगू. ही तर कारण या रोडनी मी गेलोच नाही, मला एखाद्याने म्हणलं की ही रोड कुठे जातो आता मला माहितीच नाही, मी बी म्हणेन की मला माहिती नाही. तसं तुम्हाला सांगणार कोण म्हणणार नाही की बाबा ही चांगलंय, ज्याने वापरले तूच म्हणेन बिंदासपणे वापर मी वापरले. तर तुम्ही हे आजच्या परिस्थितीला वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन घेऊन समाधानी दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोरेनिक कंपनीकडून रामेश्वर गोखरे सरांनी तुमचं दिलेलं चॅलेंज स्वीकारून तुमचा प्लॉट एकदम सुंदर आलेला आहे. तुम्ही मान्य करताय करपे नाही काय नाही छान आलाय. तुम्ही जसं गेलं तशी माहिती आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद.